आपल्याला काही असं माहिती आहे का? हाय लेवल हायकमांडच्या लेवलला आणि कसं करणार एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग ग्रामीण आज भागामध्ये तुम्ही लोड सुरू आहे. शेडिंग बघा, रात्री पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतं आणि सरकार हात वर केले. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्त्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतोय. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केले त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवत आहेत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाही आहे. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाही आहे. आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या गॅसच्या एजन्सीच्या बाहेर तुम्हाला मोठी मोठी लाईन दिसते. प्रिसिजनसारख्या मोठ्या कंपनीमध्ये गॅस राहिला नाही आहे. आणि आता सीज फायर काल अनाऊन्स केलं, पण दुसऱ्या दिवशी परत इस्रायलने लेबननवर अटॅक केलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अजून बंद आहे आणि आपल्या देशाची काय भूमिका आहे अजून हे कळलं नाही आपल्याला. आम्ही स्पेशल सेशन मागितलं वेस्ट एशिया क्रायसिसवर, उलट ते करायला तयार नाही आहेत. आता महिला बिलावर हे सेशन येत आहे, पण ते डिलिमिटेशनच्या नावाखाली महिला बिल आणतायत का काय, हा प्रश्न आमच्या मनात त्या ठिकाणी पाकिस्तानचं ऐकलं जातं पण भारताचं ऐकलं जात नाही. त्यांचं म्हणणं की शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही आता शस्त्रसंधी करतोय. मला असं वाटतं भारताची एकेकाळी जेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा एक ख्याती होती इंटरनॅशनली फॉरेन लोकांमध्ये. इकडे मोदीजी फक्त जातात, हसतात, मिठी मारतात आणि येतात. पॉलिसी ठरवू शकत नाहीत. फॉरेन पॉलिसी पूर्ण फेल आहे. आज भारत पूर्ण जगात इतकं कमकुवत ठरत आहे कारण का स्वतःचे डिसिजन्सच नाही घेऊ शकत नाही होत आणि दुसरे देश आपल्याला सांगतायत की काय कसं करायचं, काय वागायचं. धमक्या देत आहेत की हे असं नाही केलं तर आम्ही असं करू. म्हणजे बांगलादेशला तुम्ही सूट देताय आणि आमच्या टेक्स्टाईलसाठी, आमच्या सोयाबीनसाठी, आमच्या कापसासाठी तुम्ही एवढे मोठे टॅरिफ लावताय आणि ह्यावर काही बोलायला कोणी तयार नाही आहे. साधं डिस्कशन पार्लमेंटमध्ये घ्यायला. थँक्यू.